काय रे घरी बोलावलं? परत नवीन सोयरी आली काय नको. घरचे सगळे बसलेले. याड लागलं ग याड लागलं ग राखलं या वार वाड लागलं ग चांद भासलं उरात पान वाया लागलं याड लागलं ग याड लागलं ग. अय तिकडं कुठं? इकडं जायचंय आपल्याला. हा शुभम, तू चल बोलायचंय मला. बस बरं, आम्हाला सगळेजण त्यासाठी थांबलोय आम्ही. एक मारुतीचं स्थळ आलेलं आहे. बस बस. पप्पा मला अजून 2 वर्ष काय लग्न करायचं नाही. किती वर्ष? 2 वर्ष. मग आता शिक्षण झालं, नोकरी लागली ना, आता कवर थांबायचंय तुला? शिवाय सरकारी नोकरी. अरे पण लोक बाहेर विचारित चर्चा करते पाहुणार एवढे. अरे कर ना भाऊ, माझ्या डोळ्यात एकटा आता कवर थांबवतो. मला पोरग उस्तावर तुला काय नाही होत, पण मला आवडण अशी अजून पोरगीच पाहायला नाही भेटली. अरे तुला पोरगी लागेल तरी कशी ते तरी सांग. जरी लगेच लग्न नाही करायचं, पण हा पोरगी किमान शिकेल तर पाहिजे. अरे नुसतं शिकलेलीच नाही तर कॉम्प्युटर इंजिनियर पोरगी. नुसती इंजिनियर नाही, देखणी पण. अरे मुलगी शिकलेलीच नाही पण संस्कारी पण पाहिजे ना. ते तर आहेच, पण संस्कारी म्हणजे नुसती संस्कारी नाही तर आमच्या टाबरावानी संस्कारी पाहिजे. अरे बाबा, शिक्षण संस्कारच नाही, परंतु मूळ वारकरी माणसं आहे ते सगळे. त्यांनी त्याच्या आजच्या पंजेने किसन महाराजाच्या आश्रमाला 1/2 एकर जमीन दान केलेली. अख्खे वारकरी माणसं आहे. आणि मला घरात सून नाही तर लेक पाहिजे. आणि मला पण जाऊ नाही तर बहीण पाहिजे. अरे किमान फोटो तर पाहिजे एकदा. अरे जरी असलं पण 2 वर्ष मला लग्नच कराय. पहा तुमच्या मनावर, तुमच्या शब्दाच्या पुढे आहे कमी. पप्पा काय बघतो काय पप्पा? तो शिक्षण झालं कॉम्प्युटर आता. हा काय करायचं मला सांग बरं. पण एक स्थळ पाहिलं तुम्ही, काय करायचं डोक्यात काय नाही की पुढे शिकायचं का? माझं काही नाही आप्पा, तुम्ही दोघं म्हणतात तसं. हे झालं पप्पाचा आमचा विषय, पण तुझी काहीतरी अपेक्षा असेल ना. तुला मुलगा कसा पाहिजे? तुझी काय अपेक्षा आहे? नोकरीवाला नसला तरी चालेल पण किमान शिकलेला तरी पाहिजे. बाई मुलगा शिकलेला पण आहे, सरकारी जॉबला पण आहे. मुलगा शिकलेलाच नाही नुसता तर त्यांची संपूर्ण फॅमिली सुशिक्षित आहे बाळा. मुलाचे वडील मुख्याध्यापक आहे आणि मोठा भाऊ डॉक्टर आहे. पुढे अगं आपल्यासारखे गोड माणसं आहे, धार्मिक आहे, सगळे देवा धर्माचं त्यांना जास्त येड आहे. आपल्यासारखे सारे गुडानी बरं का. मोबाईल मध्ये पाहिलेले महाराज संघ आणि त्याला आशीर्वाद आहे बी आपल्यासारखं धार्मिक कुटुंब येते. मी त्यांचे स्टेटस पाहत राहतो, ते दर गुरुवारी देवगडला जातात. बाकी तू काय विचार करू नको, आम्ही घरदार चांगले आहे, आम्ही सारं पाहिजे. पप्पू काका 2 मिनिट इकडे आला. मुलगा थोडा दिसायला पण सुंदर पाहिजे. तो होणार नवरा नंतर आहे, आधी मा भाचा आहे देऊ. त्याला बघतोय लहानपण बसून आम्ही. चांगला देख नाही व्यवस्थित. दीदी मुलगा नुसता सुंदरच नाही तर त्यांच्या रील्स मध्ये लाखो मध्ये व्ह्यूज पण असतात. हे बघ त्यांचा फोटो. लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथी कस्तुरीचा चाकलं या वार गोड लागलं ग.
मना मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं यंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून भाळलं असं उरात पालवाया लागलं ते ओढ लागली मनात चळवाया लागलं. काय झालं नक्की? काही नाही काही नाही काही नाही. पाहिलं बोलायचं मुलगा. मी काय सांगू पप्पा. राम राम. तुला गावात राहायला आवडेल की शहरामध्ये? मला गावातच राहायला आवडतं. एकत्र कुटुंब जास्त आवडतं की विभक्त कुटुंब? मला एकत्र कुटुंबातच राहायला आवडतं. आणि होणारा नवरा तुला शेतकरी पाहिजे होता की नोकरीवाला पाहिजे होता? मला शेतकरीच नवरा आवडतो. दाजी, तुम्ही दाखवलेली मुलगी पसंत आहे. काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हट्टी झालं जी सैरा हट्टी झालं जी सैरा हट्टी झालं जी. हट्टी झालं जी सैरा हट्टी झालं.